पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि अघोरी विधींचे प्रकार वाढत असल्याचं चिंताजनक वास्तव समोर आलंय। राधानगरी आणि करवीर तालुक्यातील काही गावांमध्ये अलीकडे करणी आणि भानामतीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हर्षल जाधव यांच्याशी आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी केलेली ही बातचीत। राधानगरी आणि करवीर तालुक्यामधील काही गावांमध्ये अंधश्रद्धेतून भानामती आणि करणीचे प्रकार सध्या वाढलेले आहेत। ह्या बातम्या दिल्यानंतर जे ह्या करण्या किंवा भानामतीचे प्रकार करून देतात त्यांचा व्यवसाय वाढल्याचं आम्हाला दिसून आलं आणि एक समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हर्षल जाधव यांच्या बातचीत करणार आहोत। नेमकं या अंधश्रद्धेतून जे प्रकार होतात यानं मानवी जीवनावरती कोणताही प्रकार होत नसल्याचं जरी खरं असलं तरीसुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण नेमकं ह्या प्रकाराला आळा घालण्यासाठी किंवा याची भीती न बाळगण्यासाठी काय त्यांचे जे विचार आहेत ते आपण जाणून घेऊयात। नमस्कार। गेल्या काही दिवसांपासून आपल्या ग्रामीण भागामध्ये बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी अंधश्रद्धेच्या पोटी अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी काही नैवेद्य ठेवत आहेत, काही करणीसारखा प्रकार करत आहेत। तर या गोष्टी तात्कालिक असतात। काही लोकांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांना तात्काळ धनलाभ होईल, लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होईल अशा पद्धतीची काही गोष्टी सांगितल्या जातात आणि त्याच्यासाठी अमुक तू गोष्ट करायला पाहिजेस आणि ती केल्यानंतर तुला ही गोष्ट प्राप्त होईल अशा पद्धतीची प्रलोभनं दाखवली जातात आणि लोक मग कष्ट करण्याऐवजी शॉर्टकटनं आपण लवकरात लवकर कशा पद्धतीने श्रीमंत होऊ या गोष्टीच्या मागं लावून किंवा आपलं चांगलं होत नाही दुसऱ्याचंही चांगलं होऊ नये या दृष्टिकोनातून लेकिन ग्रामीण भागामध्ये या पद्धतीच्या अंधश्रद्धा आपल्याला वाढताना बघायला मिळत आहेत। तर याच्यावरती काम करणं फार गरजेचं आहे। आत्ताच्या काळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्याविषयी काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काम करते ते म्हणजे प्रबोधनाचं। ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पोहोचतात। तिथं जो काही कुठला प्रकार केलेला असेल तो सगळा प्रकार कार्यकर्ते स्वतःच्या हाताने उचलतात आणि पहिल्यांदा लोकांच्यापासून लांब घेऊन जातात। कारण की अशा पद्धतीचं तिकटीमध्ये किंवा महत्त्वाच्या ठिकाणी ज्यावेळी अशा पद्धतीचे उतारे वगैरे बघितले जातात त्यावेळी लोकांची त्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याच्यातून निर्माण होणारी भीती ही भीती कमी करण्याचं काम महत्त्वाचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते आणि सोबतच या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा धनलाभ चांगलंही घडू शकत नाही आणि वाईटही घडू शकत नाही हे सांगण्याचं काम प्रबोधनाचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते करत आहेत। अनेक गावामध्ये आपल्याला असं दिसून आले की जे स्मशानशेड आहेत त्या स्मशानशेडमध्ये हा प्रकार केला जातो। नेमका काय आहे त्याच्या पाठीमागे? अगदी बरोबर आहे। मुळात का आपल्या प्रत्येकामध्ये एक भीती असते स्मशानामध्ये जाण्याची, कारण की स्मशान हे काही चांगलं ठिकाण मानलं जात नाही। त्यामुळे तिथं भूतांचा वावर असतो किंवा अमावस्येच्या दिवशी तिथं काहीतरी गोष्टी घडत असतात असं लोकांना वाटत असतं आणि लोकांच्या या भीतीचाच वापर या ठिकाणी हे भोंदू बाबा बुवा करत असतात आणि त्या पद्धतीनं त्यांच्याकडे जाणारी जी लोक आहेत त्यांना त्याच्याशीच संबंधित काहीतरी गोष्टी सांगायच्या आणि स्मशानामध्ये तसंही कोणी लोक फिरकत नसतात आणि त्याचा फायदा घ्यायचा आणि त्या पद्धतीचे विधी पूजा किंवा बाकीच्या काही ज्या करणी वगैरे गोष्टी आहेत त्या तिथं मोठ्या प्रमाणामध्ये घडताना आपल्याला बघायला मिळत आहेत। अशी जर प्रकार कुठं आढळून आले तर त्या लोकांनी काय केलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? तर अशा पद्धतीनं काही प्रकार आपल्या आजूबाजूला घडत असेल तर प्रथमतः घाबरून जायचं नाही आहे, कारण की तुमचं घाबरणं हेच त्यांचं भांडवल आहे। त्यामुळं घाबरून जायचं नाही आहे। तशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही स्वतः त्या बाजूला करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बाकीची लोक त्याच्यापासून घाबरणार नाहीत। तुम्हाला भीती वाटत असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना भेटा, ते स्वतः तिथं येतील आणि त्याच्याही पुढं जाऊन जवळचं जे पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशनमधील लोक ती याच कामासाठी आहेत। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अशा पद्धतीनं कोणी करणी भूत भानामती वगैरे करत असेल तर त्यांना अटक देखील केली जाऊ शकते। जवळच्या आपल्या पोलिसांची मदत घेऊन आपण अशा व्यक्तीवरती गुन्हा देखील नोंद करू शकतो। जादूटोणा जर सिद्ध झाला एखाद्या व्यक्तीवरती तर त्याला काय शिक्षा होऊ शकते? जर केस त्याच्यावरती फाईल झाली आणि त्यानंतर जर कायद्याअंतर्गत जर तो व्यक्ती दोषी सापडला तर त्याला 2 वर्षे सक्त कारावासाची शिक्षा आणि सोबतच पैशाच्या स्वरूपात देखील शिक्षा होऊ शकते, दंडाच्या स्वरूपात। एकंदरीत लोकांनी जर भीती बाळगली तर त्याचा तोटा नेमका काय होऊ शकतो?
भीती बाळगल्यामुळे एकूणच त्यांचा नशीब किंवा दैव याच्यावरती जास्तीत जास्त त्यांच्यावरती मर्जी स्थापन झालेली असते आणि त्याच्यातून माझं जे काही घडत आहे ते सगळं अगोदरच कुणीतरी लिहून ठेवलेलं आहे किंवा माझ्या नशिबात ही आहेच म्हणूनच ही गोष्टी घडत आहेत अशा पद्धतीची धारणा निर्माण होते आणि माणूस जो प्रयत्नवादी असायला पाहिजे तो प्रयत्नवादी न होता नशिबावरती कुठंतरी अवलंबून राहतो आणि स्वतःमध्ये ज्या सुप्त शक्ती लपलेल्या आहेत जे एखादं काम करण्याचं जे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे ते कुठंतरी मागं पडतं आणि माणूस पूर्णपणे नशिबावरती अवलंबून राहतो आणि दैववादी बनत जातो आणि ज्याच्यामुळे त्याचीच पिढी नव्हे तर त्याच्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांच्यावरती देखील त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असलेला आपल्याला बघायला मिळतो. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे. अलीकडं सुशिक्षित लोक आणि राजकीय लोकसुद्धा या प्रकाराकडे वळल्याचं पाहायला मिळते. काय सांगाल त्याबद्दल? अगदी बरोबर आहे. आता अनेक ठिकाणी ज्यावेळी आमच्याकडे केसेस येतात त्यावेळी तिथल्या स्थानिकच्या राजकारणी लोकांचाच देखील त्या बुवा बाबा महाराजाला कुठंतरी पाठिंबा आहे की काय अशी शंका आम्हाला येते आणि या काळामध्ये असे नेते आपल्याला घडवणं गरजेचं आहे जे नशिबावरती अवलंबून न राहता दैववादी न होता प्रयत्नवादी होतील आणि आपल्यासोबत समाजाला देखील घेऊन जातील आणि एक चांगला निकोप समाज तयार करण्यासाठी ते आपल्याला मदत करतील. अशा लोकांची आपल्याला जास्त गरज आहे. त्यामुळं निवडणुकींच्या काळामध्ये देखील आपण अशी जी लोक दुसऱ्या उमेदवारावरती वगैरे करणी वगैरे करत असतील तर अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या उमेदवारांना आपण निवडून न देणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. एकंदरीत पाहायला गेलं तर समाजामध्ये अंधश्रद्धेतूनच मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे आणि असं जर भानामती किंवा करणीचा प्रकार कुठल्याही गावामध्ये आढळला तर तिथल्या लोकांनी घाबरून न जाता अंधश्रद्धा निर्मूलन समिती अथवा पोलिसांशी संपर्क साधावा. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.